ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या चिखली तालुका शाखेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देण्यात आलं। पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आलं। संबंधितावर तातडीनं गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेनं दिलाय। आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघातर्फे जो प्रकार आपल्या पत्रकार मंडळीसोबत संजय दिना पाटील खासदार मुंबईचे यांनी जो शिवीगाळ आणि जी धमकी दिली त्या संदर्भात आम्ही आज त्यांचा निषेध केला। एक निवेदन मुख्य चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही दिलेले आहे आमच्या संघटनेतर्फे, आणि त्यांच्यावर कडक आणि कठोर कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ही आमची ठोस मागणी आहे। गुन्हे नोंद न झाल्यास काय करतात समोर? गुन्हे नोंद न झाल्यास यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवू। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी परभणी दौऱ्यात शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे। शेतीमालाला कमी भाव, नैसर्गिक आपत्ती आणि संभाव्य कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्य सरकारच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेवर टीका करत ही कर्जमाफी नसून कर्ज वसुलीचा कार्यक्रम आहे असं पवार म्हणाले। जाचक अटींमुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहतील असा दावा त्यांनी केलाय। सरकारनं कर्जमाफीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी माजी खासदार फौजिया खान, विजय गव्हाणे, अजय गव्हाणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। अनेक महिन्यांपूर्वी सर्व शेतकरी नेते व सामान्य शेतकरी मिळून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि सामान्य शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे। गेली कर्जमाफी 2019ला झाली होती महाविकास आघाडीच्या काळामध्ये। त्यानंतर गेले 6 वर्ष सोयाबीनचा भाव असेल, कपाशीचा भाव असेल, कुठलेही पीक तुम्ही घ्या त्या पिकाला शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही। खर्च वाढत चाललेत, खताचा खर्च वाढलाय, पेट्रोल डिझेल या सगळ्या किमतीमध्ये वाढ होती, पण ज्या पद्धतीचा हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे गेल्या 6 वर्षात शेतकरी अडचणीत आला होता। म्हणून शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला कर्ज भरता येत नाही, आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे। मग रोष मोठ्या प्रमाणात वाढत होता, सर्व शेतकरी नेते रस्त्यावर होते, अनेक आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेतला होता। आणि मग तिथे गेल्यानंतर रोष वाढल्यानंतर मग कुठेतरी सरकारला मागणी मान्य करावी लागली। मान्य करत असताना जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं आणि त्यात आता जून महिना आला, 2 जूनला GR काढण्यात आला। आम्ही अभिनंदन केलं सरकारचं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या महत्त्वपूर्ण योजनेसाठी दिलं त्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं। पण जेव्हा आम्ही पूर्ण GR वाचला, त्यातल्या अटी वाचल्या, त्यातून एक मात्र आम्हाला कळालं की 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। आणि मग एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठेतरी नावाचा पण अवमान हे सरकार तिथं करतंय असं आमचं मत होतं। याच्यामध्ये 2 प्रामुख्याने अटी आहेत। एक अट म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार, आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये गेलं, ज्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार। आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे, मग 50,000ची कर्जमाफी मिळणार। त्यामुळे ही अट 2019ची काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी अशी आमच्या सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे। याला जोडून दुसरी मागणी जी आहे, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर
जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे. ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं. आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027ला संपणार आहे. म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू. 2017ला तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले. मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या. शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती. आणि त्यात दुसरं जे काही महत्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं. दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती. अधिवेशनात 2017चे जे रेग्युलर असणारे शेतकरी त्यांचे 5,000 कोटी प्रलंबित, अधिवेशनात 2दा आम्ही हा मुद्दा मांडला, आंदोलन केलं आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जे अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी, रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्या अशी आपली मागणी होती. शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती या सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे. पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून भाजपवर गंभीर आरोप करत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कंपनीनं भाजपला काय मदत केली आहे याचं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी द्यावं अशी मागणी केली. ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता मीटर बदलल्यास संबंधित कंपनी विरोधात पोलीस तक्रार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. आंबेडकर यांनी स्मार्ट मीटर सक्तीमागे नेमका कोणाचा फायदा आहे असा सवाल उपस्थित करत MSEBतील भ्रष्टाचारावरही टीका केली. अभियंता आणि उपअभियंत्याच्या मालमत्तेची चौकशी झाल्यास मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड होईल असा दावा त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसंच पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्यावर अप्रत्यक्ष टीका करत पत्रकारांचा सन्मान राखला गेला पाहिजे असं ते म्हणालेत. माझं मीटर बिघडलं असेल तर बदलला पाहिजे. माझं मीटरच दुरुस्त नादुरुस्त झालं आणि ते बदला कशासाठी? कोणाचं मीटर खराब झालं त्यांच्याऐवजी जर स्मार्ट मीटर लावलं तर चालेल. ज्यांचं बिघडले त्यांच्यावरती त्यांनी जुनं लावा किंवा नवीन लावावं हा त्याचा चॉईस आहे. त्या मीटरचे त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्याची मालकी झालेली आहे, तो मेंटेनन्ससाठी दर महिन्याला भाडं भरतोय त्याच्यामध्ये. सरकार म्हणते आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वाधिक स्वस्त वीज या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात मिळेल. सगळ्यात महाग वीज या स्मार्ट मीटर मधनं मिळणार. का जुन्या मीटर मध्ये 2 युनिट झालेलं असेल तर या स्मार्ट मीटर मध्ये 4 युनिट दाखवल्या जाणार आहे.